श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 28 फेब्रुवारी 2026 मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी महिना अंतर्मुख होण्याचा, संयम राखण्याचा आणि जीवनातील विविध क्षेत्रात स्थैर्य निर्माण करण्याचा ठरणार आहे. हा महिना तुम्हाला काही गोष्टी थांबवून विचार करण्यास भाग पाडेल, तर काही ठिकाणी अचानक नवीन दिशा देखील दाखवेल. तुमच्या निर्णय क्षमतेची, सहनशक्तीची आणि व्यावहारिक बुद्धीची खरी कसोटी या काळात लागणार आहे. चला तर पाहूया, फेब्रुवारी महिन्यात वृषभ राशीच्या जीवनात कोणते बदल घडतील, कोणत्या संधी मिळतील आणि कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. फेब्रुवारी महिन्यात ग्रहस्थिती तुम्हाला संयम आणि शिस्त शिकवणारी राहील. सूर्य आणि बुध यांच्या प्रभावामुळे विचारांची स्पष्टता वाढेल, मात्र शनीमुळे काही गोष्टी उशिरा पूर्ण होतील. शुक्र तुमचा स्वामी ग्रह असल्याने सौंदर्य, सुखसोयी, नाती आणि भावनांकडे तुमचे लक्ष अधिक राहील. या काळात तुम्हाला असे जाणवेल की काही गोष्टी तुमच्या गतीने होत नाहीत, पण त्यामागे दीर्घकालीन फायदा दडलेला आहे. ग्रहांचा संदेश स्पष्ट आहे. घाई न करता योग्य वेळेची वाट पाहणेच शहाणपणाचे ठरेल. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा महिना मेहनतीचा आणि जबाबदाऱ्यांचा आहे. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींवर कामाचा ताण वाढू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील आणि त्यामुळे कामात चूक होऊ नये यासाठी जास्त लक्ष द्यावे लागेल. महिन्याच्या पहिल्या अर्ध्यात प्रगती संत वाटेल, पण तुमची चिकाटी आणि सातत्य पुढे उपयोगी ठरेल. सहकाऱ्यांशी संवाद स्पष्ट ठेवा, कारण गैरसमज झाल्यास कामावर परिणाम होऊ शकतो. महिन्याच्या शेवटी नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा सावधगिरीचा आहे. नवीन प्रकल्प सुरू करताना सर्व बाबी तपासूनच पुढे जा. भागीदारीत व्यवसाय विश्वासासोबत स्पष्ट अटी आणि नियम असणे आवश्यक आहे. जुने व्यवहार आणि रखडलेली देणी हळूहळू मार्गी लागतील, ज्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत फेब्रुवारी महिना स्थैर्य देणारा असला तरी खर्च वाढवणारा ठरू शकतो. उत्पन्न नियमित राहील, मात्र घरगुती गरजा, आरोग्याशी संबंधित खर्च किंवा दुरुस्तीवर पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे बचतीकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. या महिन्यात अनावश्यक खर्च टाळणे फार महत्त्वाचे आहे. भावनेच्या भरात खरेदी किंवा गुंतवणूक करू नका. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योजना आखणे योग्य ठरेल, पण तातडीचे आर्थिक निर्णय पुढे ढकललेले बरे. योग्य नियोजन केल्यास महिन्याच्या शेवटी आर्थिक समाधान मिळेल. प्रेम व वैवाहिक जीवन. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा महिना संवेदनशील राहील. अविवाहित वृषभ राशीच्या व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते, पण लगेच निर्णय घेण्यापेक्षा वेळ घेऊन समोरच्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेणे आवश्यक आहे. भावना तीव्र असतील, त्यामुळे गैरसमज लवकर होऊ शकतात. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराशी संवाद वाढवणे गरजेचे आहे. कामाचा ताण आणि बाह्य जबाबदाऱ्यांमुळे घराकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. छोट्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात, पण शांतपणे चर्चा केल्यास प्रश्न सुटू शकतात. महिन्याच्या उत्तरार्धात नात्यात पुन्हा विश्वास आणि आपुलकी वाढेल. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण एकूण समाधानकारक राहील, पण काही जबाबदाऱ्या वाढू शकतात. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या सल्ल्याचा आदर केल्यास अनेक प्रश्न सोपे होतील. भावंडांशी नाते सामान्य राहील, मात्र अहंकार टाळणे गरजेचे आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा चांगली राहील. एखाद्या धार्मिक, सामाजिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे मनाला समाधान मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना थोडा काळजी घेण्याचा आहे. मानसिक ताण, थकवा, पचनाशी संबंधित तक्रारी किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो. काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान केल्यास मानसिक शांतता लाभेल. आहारात हलके आणि पौष्टिक पदार्थ घ्या,
पाणी जास्त प्या आणि वेळेवर विश्रांती घ्या. महिन्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आणि शिस्तीचा आहे. अभ्यासात मन भटकण्याची शक्यता आहे, पण नियोजनबद्ध अभ्यास केल्यास चांगले यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी सातत्य राखणे आवश्यक आहे. शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, कारण प्रयत्नांचे फळ योग्य वेळी नक्की मिळते. उपाय. दर शुक्रवारी लक्ष्मी देवीची पूजा आणि आरती करा. ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा रोज जप करा. पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा किंवा गरजू व्यक्तीस मदत करा. राग आणि हट्ट टाळून संयम राखा. एकूण फेब्रुवारी महिना वृषभ राशीच्या व्यक्तींना संयम, शहाणपण आणि आत्मपरीक्षण शिकवणारा आहे. करिअरमध्ये मेहनत वाढेल, पण त्याचे सकारात्मक परिणाम भविष्यात दिसून येतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक असून नातेसंबंधात संवाद आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. आरोग्याकडे लक्ष दिल्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा महिना तुमच्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास देणारा ठरेल. हा महिना वृषभ राशीच्या व्यक्तींना संयम, आत्मपरीक्षण आणि व्यावहारिक निर्णय घेण्याचा संदेश देतो. करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. नातेसंबंधात संवाद आणि समजूतदारपणा ठेवल्यास आनंद मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा महिना तुमच्यासाठी शिकवण देणारा आणि भविष्यासाठी दिशा देणारा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.